नमस्कार शेतकरी मित्रांनो. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक आणि झटपट बातम्या आपण पाहणार आहोत. शेती अनुदान, बाजारभाव, निर्यात, शासन निर्णय आणि इतर महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भराणे यांनी सांगितले की 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे. यासाठी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचं लक्ष आता या निर्णयाकडे लागले आहे. दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाची घोषणा करत सांगितले की गावातील पानंद रस्त्यांची सातबाऱ्यावर नोंद करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाणाऱ्या रस्त्यांना अधिकृत मान्यता मिळणार आहे. तसेच आमदारांच्या समितीला मंजुरी देण्यासाठी कोणतीही मर्यादा नसणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सूक्ष्म सिंचनासाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पोकरा प्रोजेक्ट अंतर्गत सुमारे 50,000 शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास 90 कोटी रुपयांचे अनुदान वाटप होणार असून ठिबक आणि तुषार सिंचनासाठी शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. दरम्यान जागतिक परिस्थितीचा परिणाम शेतीमालाच्या निर्यातीवर होताना दिसत आहे. सोलापूर परिसरात सुमारे 400 टन द्राक्षे आणि जवळपास 1200 टन केळी निर्यातीसाठी अडकून पडली आहेत. कोल्ड स्टोरेज पूर्ण भरलेले असल्याने माल साठवण्याची अडचण निर्माण झाली आहे. आखाती देशांमधील तणावामुळे निर्यातीवर आपत्कालीन अधिभार लावण्यात आला असून वाहतूक खर्च जवळपास 4 पट वाढल्याने निर्यातदारांना मोठा फटका बसत आहे. जागतिक स्तरावर तणाव वाढत असल्याचे चित्र आहे. हिंदी महासागर परिसरात मोठ्या हालचाली सुरू असून श्रीलंकेजवळ अमेरिकन पाणबुडीने इराणी युद्धनौकेवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात 87 जण ठार झाल्याचे सांगितले जात आहे. या परिस्थितीचा परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापार आणि समुद्री वाहतुकीवरही होत आहे. त्याचबरोबर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ परिसरातील तणावामुळे अनेक मालवाहू जहाजे अडकली आहेत. जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी बंदरामध्ये जवळपास 5,000 कंटेनर अडकून पडले आहेत. यामुळे शिपिंग कंपन्यांवर आर्थिक संकटाचे सावट निर्माण झाले आहे. युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम शेअर बाजारावरही झाला आहे. बीएसई सेन्सेक्स मोठ्या प्रमाणात घसरला असून निफ्टी 50 6 महिन्यांच्या तळावर पोहोचला आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे सुमारे 16 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. बाजारभावाबाबत बोलायचे झाले तर अकोला जिल्ह्यातील बाजारात कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. हमीभाव केंद्रांवर कापसाची आवक वाढत असून शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. वाडेगाव येथे नाफेडमार्फत तूर आणि हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. किमान आधारभूत दरानुसार खरेदी होऊन रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. उन्हाळी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असून खामगाव परिसरात सुमारे 22,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच नांदूर मधमेश्वर धरणातून सोडलेल्या पाण्याच्या 3 आवर्तनामुळे 7 तालुक्यांतील पिकांना सिंचनाचा लाभ मिळत आहे. दुसरीकडे काही ठिकाणी अनुदान घोटाळ्याचे प्रकार समोर येत आहेत. विहीर न खोदताच अनुदान घेतल्याच्या 5 प्रकरणांमध्ये चौकशी सुरू करण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांना दुबार अनुदान मिळाल्यामुळे त्यांना 48 तासात रक्कम परत करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अन्यथा सातबाऱ्यावर बोजा टाकण्याची कारवाई केली जाणार आहे. जलसंधारण विभागाने गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेतील कामांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. परभणी जिल्ह्यातील काही प्रकरणांनंतर ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाची सुविधा म्हणजे कृषी पुरस्कारासाठी आता घरबसल्या ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. आखाती देशांमधील तणावामुळे सोशल मीडियावर इंधन टंचाई आणि भाववाढीच्या अफवा वेगाने पसरत आहेत. त्यामुळे शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी लांब लांब रांगा लागल्याचे चित्र समोर येत आहे. या गर्दीमुळे काही ठिकाणी कर्मचारी आणि वाहनधारकांमध्ये शाब्दिक वादही झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान आमदार रोहित पवार यांनी एक खळबळनाक दावा केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमान बहरीन येथे इंधन भरण्यासाठी थांबले होते. त्यानंतर ते पुढे जात असताना विमान इराणच्या हवाई क्षेत्रातून गेले. आवश्यक परवानगी नसल्यामुळे इराणी वायुसेनेने विमानाला दिशा बदलण्याचा इशारा दिला, अन्यथा विमान पाडण्याची चेतावणी दिल्याचा दावा करण्यात आला आहे. इंधन साठ्याबाबत मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की राज्यात जवळपास 2 महिन्यांचा पुरेसा तेलसाठा उपलब्ध आहे आणि सध्या तातडीने दरवाढ किंवा टंचाईची भीती बाळगण्याचे कारण नाही. परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याची माहितीही त्यांनी दिली. आरोग्य विभागाच्या तपासणी मोहिमेत मोठी आकडेवारी समोर आली आहे. राज्यभरात 25
लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी जवळपास 10 लाख नागरिकांना उच्च रक्तदाब असल्याचे निदान झाले आहे. तसेच सुमारे 2,88,000 नागरिकांना मधुमेह असल्याची नोंद झाली आहे. मान्सूनबाबत प्राथमिक अंदाजही जाहीर झाला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते यंदा एल निनो सक्रिय होण्याची शक्यता आहे. यामुळे देशातील काही भागांमध्ये पर्जन्यमान कमी होऊ शकते आणि पावसाचे वितरण असमान राहण्याची शक्यता आहे. परिणामी काही भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन शेती उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. मनरेगा अंतर्गत मजुरांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून 1,409 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून अकुशल मजुरांची थकीत मजुरी लवकरच त्यांच्या खात्यात जमा केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे कर्जमाफीबाबत सरकारने मोठे संकेत दिले आहेत. कृषी मंत्री दत्तात्रय भराणे यांनी विधान परिषदेत माहिती देताना सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या चर्चेनंतर 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे. दरम्यान राज्यातील धरणांमध्ये सध्या 64.41% पाणीसाठा असल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक 66%हून अधिक पाणी असून नाशिक विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा आणि बटाटा बाजारात तणाव निर्माण झाला आहे. 50 किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्या उचलण्यास माथाडी कामगारांनी नकार दिल्यामुळे बाजारात व्यवहार ठप्प झाले असून अनेक ट्रकचा माल उतरू शकला नाही. शेतकऱ्यांसाठी ई-पीक पेरा नोंदणीबाबतही नवीन सुविधा देण्यात आली आहे. नेटवर्क नसतानाही शेतकरी आपल्या शेतातील पिकाचा फोटो काढून ठेवू शकतील आणि नेटवर्क उपलब्ध झाल्यावर तो फोटो आपोआप प्रणालीवर अपलोड होईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. राज्यात 68 नवीन बाजार समित्यांची घोषणा करण्यात आली असली तरी निधी अभावी आणि जागेच्या अडचणीमुळे अनेक ठिकाणी अंमलबजावणी अडचणीत येत असल्याचे समोर येत आहे. तसेच जमीन मोजणीची प्रक्रिया जलद करण्यासाठी खासगी सर्वेक्षण संस्थांमार्फत मोजणी करून ती अवघ्या 15 दिवसात पूर्ण करण्याची योजना सरकार राबवण्याच्या तयारीत आहे. याशिवाय काही भागात ठिबक सिंचन अनुदान घोटाळ्याप्रकरणी कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून बनावट अर्जदारांकडून रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मित्रांनो, अशाच शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या, शासनाच्या योजना, बाजारभाव अपडेट्स आणि कृषी माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.